नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पेठ येथे कत्तलीसाठी आणलेली 18 जनावरे घेतली इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात। 12 लाखाचा मुद्देमाल जप्त। वाळवा तालुक्यातील पेठ येथे कत्तलीसाठी आणलेली 18 जनावरे व टेम्पो असा 11,75,000 रुपयांचा मुद्देमाल इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतला। संशयित दुर्गेश शंकर जाधव वय 23 व सचिन निवास साळुंके दोघे राहणार पेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इस्लामपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सचिन साळुंके यांनी पेठ येथे पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी जनावरे विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती। त्यानुसार इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रोजी सकाळी पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन कारवाई केली। त्यामध्ये 4 जनावरे व पत्र्याच्या शेडमध्ये 14 अशी एकूण 18 जनावरे पाणी व वैरणीशिवाय बांधलेली आढळून आली। यावेळी जाधव यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही जनावरे सचिन साळुंके यांनी कत्तलीसाठी विक्रीसाठी आणल्याचे सांगितले। दुर्गेश जाधव यांचा आयशर टेम्पो MH10 AW 8107 हा दिसून आला। या वाहनामध्ये कुली जनावरे बाहेर काढून त्यांना पाणी चारा घालून कसाईच्या ताब्यातून सोडवून त्यांना योग्य त्या ठिकाणी सुरक्षित पाठवून माणुसकीचे दर्शन घडवले। पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, API गावडे, PSI घुगे, पोलीस हवालदार दीपक थोंबरे, पोलीस हवालदार प्रदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रोडे, आकाश सावंत, सचिन जाधव या पथकाने ही कारवाई केली आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी।